तब्बल 14 वर्ष सोलापुरातील 30,000 असंघटित कामगारांनी अहोरात्र संघर्ष करून रे नगर हे महत्त्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प साकारले। या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या लाभार्थ्यांच्या हाताला रोजगार, सर्वांना मोफत सौर ऊर्जा व वाढीव अनुदानाची गरज आहे। रे नगर उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या जनतेला लष्करी जवानांचे गणवेश शिवून देण्याची निविदा जारी करण्याची गॅरंटी दिली होती। ती आज मितीस पूर्ण झाली नाही। येत्या 16 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी आंदोलन बंद हाक दिली असून त्यात हजारोंच्या संख्येने सहभागी होतील आणि जनता विरोधी धोरणे राबवणाऱ्या मोदी सरकारला आगामी काळात पाय उतार करायला भाग पाडतील असा दावा माकपचे ज्येष्ठ माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केला आहे। बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सीटूच्या वतीने लढाऊ रेडीमेड शिलाई व यंत्रमाग कामगारांचा मेळावा पार पडला। पुढे बोलताना आडम मास्तर म्हणाले की केंद्रातील मोदी सरकारने कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे आणून खासगी भांडवलदार आणि धनिकांच्या हिताला अग्रक्रम देत आहेत। कामगारांनी अनेक वर्षे लढा करून मिळवलेले 44 कायद्यांपैकी महत्त्वाचे 29 कायदे मोडीत काढून 4 श्रमसंहिता मंजूर केलेत। यामुळे कामगारांची कामाच्या ठिकाणी असणारे सर्व मूलभूत अधिकार संपुष्टात येणार आहेत। मात्र बड्या भांडवलदारांची मोठी थकबाकी माफ केली आहे, तर असूनही त्यांना सवलती देण्यात येतात। प्रत्येक व्यक्तीस अंगावरील वस्त्राशिवाय राहणे अशक्य असताना जे कुशल शिवणकाम करणाऱ्या असंख्य कामगारांना कोणत्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा मिळत नाही। वर्षातून फक्त 4 ते 6 महिने काम या कामगारांना मिळत आहे। किफायत ट्रामध्ये वस्त्र तयार करून मिळत असताना कामगारांना मात्र योग्य तो मोबदला मिळत नाही। मोठमोठे भांडवलदार उद्योगपती मात्र बसल्या ठिकाणी या कामगारांच्या मेहनतीवर करोडो रुपयांचा मलिदा नफा मिळवून किमान वेतन, हजेरी कार्ड, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन व विमासारख्या हक्क नाकारतात व तुटपुंज्या व अपुऱ्या उत्पन्नावर त्यांना आपले जीवन जगावे लागते। या सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा व त्यांच्या हक्काचे कल्याणकारी महामंडळ स्थापनेसाठी कायमस्वरूपी काम व त्यांच्या हक्काचे घर मिळवण्यासाठी श्रमिकांच्या अथक प्रयत्नातून जगात कोठेही रेडीमेड व शिलाई कामगारांचा गृह प्रकल्प नाही। ते फक्त आपल्या सोलापुरातील रेडीमेड व शिलाई कामगारांसाठी गृह प्रकल्प राबविण्यात आलाय। 2 लाख रुपये कर्ज फेडायचं महिन्याला 2100 रुपये, महिन्याला 2100, विजेचा 1000, सोलापुरात रे नगरला जायला महिन्याला 500, सोसायटीचे 200-250 रुपये, 4000 रुपये गेल्यावर आम्ही आमची मावशी कसं जगणार? अरे मला सांगा, पूर्वी स्कीम मध्ये काय होतं? माझ्याकडे कागद आहेत, भारत सरकारचे कागद आहेत। त्यावेळेला केंद्र सरकारचं 2.5 लाख रुपये सबसिडी होती, राज्य सरकारचं 2 लाख रुपये सबसिडी होती आणि पायाभूत सुविधा करता 25% रक्कम म्हणजे 25,000 रुपये असे सगळे मिळून आम्हाला ही घर 75,000 रुपये मध्ये बिनव्याजी बसत होतं। 1 रुपया मॅडम मास्तरने केलं नाही धाडस। कोण आहे दाखवा त्याला? आज गोदुताईमध्ये 10,000 घरावी दिला, 1 रुपया सुद्धा त्यांच्या डोक्यावर कर्ज नाही, 1 रुपया। त्यांचे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांना विचारात जाऊन मला सांगा, गौतम अदानी गरीब आहे? अंबानी गरीब आहे? टाटा गरीब आहे? तुम्हाला कल्पना? या जगातला 2 नंबरचा भांडवलदार गौतम अदानी, जगातला
या देशातला एक नंबरचा भांडवलदार अंबानी एका सेकंदाला अगदी लक्ष देऊन ऐका, हात जोडून विनंती आहे, एकदा बसवा जन्मभर येणार नाही लक्षात. एका सेकंदाला 4 लाख रुपये उत्पन्न एक सेकंद. 4 लाख. आता एका मिनिटाचा हिशेब करा, 2.5 कोटी एका मिनिटात. 60 मिनिटाचा हिशेब करा. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रेडीमेड व असंघटित कामगारांना माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी घरकुलांचे हस्तांतरण झाले. केंद्र सरकारच्या या योजनेत पूर्वी राजीव आवास योजना असताना पायाभूत सुविधांसाठी रुपये 4,50,000ची सबसिडी होती. नरेंद्र मोदी सरकारने त्यात कपात करून फक्त 2,50,000ची सबसिडी केली आहे. यामुळे प्रत्येक सभासदावर 2 लाखाचा अतिरिक्त बोजा पडल्याने तेवढे कर्ज त्यांच्या अंगावर आले आहे. याशिवाय या योजनेत सौर ऊर्जा सुरू केल्यास त्यांच्या वीज बिलातही कपात होणार आहे. या मागण्या करूनही पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात एका शब्दानेही याचा उल्लेख केला नाही की यावेळी सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम.एस. शेख यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की रेडीमेड व शिलाई कामगारांच्या घरकुलाकरिता वाढीव सबसिडी 2 लाख द्या. रेशन व्यवस्था मजबूत करा. प्रत्येक कुटुंबाला दरमहा 35 किलो धान्य द्या. महागाई कमी करा. बेरोजगारांना बेकार भत्ता द्या. लॉकडाऊन काळासाठी केंद्र सरकारने दरमहा 6 महिन्यासाठी रुपये 7,500 प्रमाणे व शिलाई कामगारांना सामाजिक सुरक्षेसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करून प्रायव्हेट फंडासह सर्व कायदे लागू करा. 12 महिने काम मिळण्यासाठी शासकीय रेडीमेड प्रकल्पाद्वारे रेडीमेड घरकुल योजनेमध्ये कामगारांना काम मिळावे. सर्व शिलाई व रेडीमेड कामगारांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करा. रेडीमेड शिलाई कामगारांना दरमहा रुपये 26,000 किमान वेतन द्या. सार्वजनिक उद्योगधंद्यांचे खाजगीकरण बंद करा. मालक दार्जिने कामगार संहिता रद्द करा. असंघटित व शिलाई कामगारांना दरमहा रुपये 10,000 पेन्शन द्या. वाढीव अनुदान द्या. केंद्राची 40% सबसिडीसह राज्य सरकारने 60% अनुदान देऊन सौर ऊर्जा प्रत्येक घरावर बसवा. या जनतेच्या मागण्या घेऊन 16 फेब्रुवारी देशव्यापी औद्योगिक बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम.एस. शेख, रेनगर फेडरेशनचे अध्यक्ष नलिनी कलबुर्गी, रेनगर फेडरेशनचे सचिव युसुफ शेख मेजर आदींनी मनोगत व्यक्त केले. संगप्पा मरेड्डी, बापू साबळे, किशोर मेहता, लक्ष्मण माळी, ॲडव्होकेट अनिल वासम, गजेंद्र दंडी, अशोक बल्ला, संदीप रेहोरे आदींची यावेळी उपस्थिती होती.